मित्रांनो, सध्या कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. जगातही नाही तर भारतात सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. जगामध्ये जे 6 मृत्यू होतात, त्याच्यामध्ये 1 कॅन्सर रुग्णाचा समावेश असतो. सुरुवातीला असं मानलं जात होतं, की फक्त वृद्धापकाळामध्येच कॅन्सर डिटेक्ट होतो. तरुण वयोगट आहे, हा कॅन्सरला बळी पडत आहे. तर हा जो तरुण वयोगट आहे, हा जर कॅन्सरला बळी पडला, तर ह्याच्यामध्ये फक्त फॅमिलीचंच नाही, तर पूर्ण भारताचं नुकसान आहे. कॅन्सरची अशी व्याप्ती आहे, की कॅन्सर हा प्रत्येक जणाला होऊ शकतो. लहान बाळापासून वृद्धापकाळापर्यंत सगळ्यांनाच होऊ शकतो. एवढंच काय, की गर्भाशयामध्ये वाढत असणाऱ्या गर्भाला सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. कॅन्सर आपल्या प्रत्येक अवयवामध्ये होऊ शकतो. अगदी रक्तामध्ये सुद्धा कॅन्सर आढळतो. कॅन्सरची ठराविक अशी युनिव्हर्सल कुठलीच ट्रीटमेंट नाही आहे. प्रत्येक पेशंटमध्ये कॅन्सर वेगवेगळा असतो. त्यामुळं प्रत्येक पेशंटची कॅन्सरची ट्रीटमेंट वेगवेगळी असते. कॅन्सरची 4 स्टेज असतात. कॅन्सर जर 0 स्टेजमध्ये किंवा स्टेज 1मध्ये जर लक्षात आला, तर त्याची ट्रीटमेंट खूप सोपी असते, कमी खर्चिक असते आणि त्याच्यामध्ये पेशंटचा जीव वाचू शकतो. पण ह्या जशा स्टेजेस वाढत जातात, ट्रीटमेंट जी असते ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड होते, खर्चिक होते आणि कधी-कधी ह्याच्यामध्ये पेशंटचा जीव पण जाऊ शकतो. म्हणजे अर्ली स्टेजेसमध्ये कॅन्सर पेशंटचा प्रोग्नोसिस चांगलं असतं आणि लेट स्टेजमध्ये, शेवटच्या स्टेजमध्ये कॅन्सर पेशंटचं प्रोग्नोसिस हे वाईट असतं, खराब असतं. आणि ह्यासाठीच आपल्याला कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी ह्याच लक्षणं सांगण्यासाठी घेऊन आलेली आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे. माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, मी एक कॅन्सर सर्वायवर पण आहे. तर चला बघूया या कॅन्सरची अर्ली लक्षणे काय आहे. कॅन्सरची जी लक्षणं असतात ते प्रत्येक अवयवानुसार वेगवेगळी असू शकतात. तर आपण आता जी जनरल, कॉमन, सामान्य लक्षणे आहेत त्याच्याकडे बघूया. जे पहिलं लक्षण आहे, जे वजन कमी होणं. एखादी व्यक्ती कुठलीही एक्सरसाइज करत नाही आहे, डाएट फॉलो करत नाही आहे, तरीसुद्धा त्याचा 2 ते 3 महिन्यामध्ये 4 ते 5 किलो वजन कमी होत असेल, तर हे कॅन्सरचं अर्ली लक्षण असू शकतं. दुसरं लक्षण आहे, की फटीग किंवा थकवा जाणवणं. म्हणजे तुम्ही व्यवस्थित खाताय, पिताय, तुमचं डेली रुटीन व्यवस्थित चालू आहे, तरी पण तुम्हाला अचानक थकवा जाणवायला लागतो. तुमचं डेली रुटीन काम करणं तुम्हाला जरा अशक्त वाटायला लागतं. तुम्हाला आरामाची, विश्रांतीची गरज आहे असं तुम्हाला वाटायला लागतं. तर हा जो थकवा असतो, हा सुद्धा कॅन्सरचं अर्ली लक्षण असू शकतो. आता तर तिसरं लक्षण जे आहे, की पेन होणं, दुखणं. शरीरामध्ये कुठंही असं दुखणं आहे, जे तुम्हाला अनयुज्युअल वाटतंय. त्याचं कारण तुम्हाला समजत नाही, की हे पेन का होतोय. तर हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं. आपल्या त्वचेमध्ये काही बदल होणे. समजा आपल्या त्वचेवर एखादी तीळ आहे किंवा चामखीळ आहे आणि तिचा अचानक आकार बदलायला लागला, त्याचा कलर चेंज होतोय. लिव्हर, पॅनक्रियाटिक कॅन्सरमध्ये जॉन्डिस हे लक्षण असतं, कावीळ ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये आपल्या शरीरावर इचिंग होऊ शकतं. डोळ्यांचे, नखांचे कलर येलो किंवा पिवळे दिसू शकतात. तसंच कॅन्सर आपल्या शरीरामध्ये जेव्हा वाढत असतो, तर ते काही केमिकल, काही टॉक्झिन्स तो रिलीज करत असतो आणि त्यामुळे सुद्धा अंगावर रॅशेस येतात, इचिंग व्हायला लागते, खाज यायला लागते. ब्लड कॅन्सर असतो, तर त्याच्यामध्ये चमडीच्या खाली ब्रुसेस आढळायला लागतात. म्हणजे आपल्याला काही मुक्का मार लागला, तर आपली त्वचा जी असते लालसर होते, काळी निळी होते. त्या प्रकारे त्वचेवर चट्टे दिसायला लागतात. अनयुज्युअल ब्लिडिंग किंवा डिस्चार्ज. म्हणजे आपल्या शरीरामधून अचानक ब्लिडिंग व्हायला लागली. युरिनमधून रक्त जाणं, खोकला असेल, खोकल्यामधून रक्त जाणं, उलटी झाली तर त्याच्यातून रक्त पडणं किंवा स्टूलमधून रक्त पडणं किंवा महिलांसाठी पाळीमध्ये रक्त जास्त जाणं किंवा 2 पाळीच्या मध्ये अधूनमधून ब्लिडिंग होणं. महिलांमध्ये पांढरा जो स्राव असतो तो जाणं, ब्रेस्टच्या निप्पलमधून काही स्राव बाहेर येणं. अन्ननलिकेचा जो कॅन्सर असतो किंवा कोलोनचा म्हणजे मोठ्या आतड्यांचा जो कॅन्सर असतो, त्याची ब्लिडिंग ही छुपी असते, हिडन असते, की आपल्या स्टूलमधून आपली मायक्रोस्कोपिक ब्लिडिंग होत असते
आणि तीसुद्धा आपण जोपर्यंत स्टूल एक्झाम करत नाही तोपर्यंत माहीत होत नाही. एखाद्याला समजा पर्सिस्टंट कफ आहे, म्हणजे कधी कधी त्याच्या खोकल्यामधून रक्त पडतंय आणि किंवा छातीमध्ये दुखतंय, लंग कॅन्सर असण्याची शक्यता असू शकते. तसंच एखाद्याचा आवाज बसलेला आहे, घसा दुखतोय आणि गिळताना त्रास होतो आणि आवाज बदललेला आहे, तर हा घशाचा पण कॅन्सर असू शकतो किंवा स्वरयंत्राचा पण कॅन्सर असू शकतो. तसेच गिळण्याला त्रास होणे, म्हणजे सुरुवातीला आपल्याला जे सॉलिड फूड आहे, म्हणजे घट्ट जे अन्न आहे ते गिळताना त्रास होतोय आणि नंतर काही दिवसांनी आपल्याला असं लक्षात येतं की पाणी प्यायला सुद्धा त्रास होतोय, तर हे अन्ननलिकेचं जो कॅन्सर आहे त्याचं लक्षण असू शकतो. किंवा जेवल्यानंतर पोटात दुखणं, हे सुद्धा जठराचं कॅन्सरचं लक्षण असू शकतो. आपली जेव्हा बाउल हॅबिट किंवा टॉयलेट हॅबिट चेंज होते, म्हणजे आपल्याला सुरुवातीला व्यवस्थित टॉयलेट होत होती, वेळेवर होत होती, पण आता ती 2-2, 3-3 दिवस होत नाही आहे, कॉन्स्टिपेशन होत आहे किंवा वारंवार वरचेवर आपल्याला लूज मोशन्स होत आहेत. तर अशी जेव्हा जे आपली टॉयलेटची हॅबिट चेंज होते किंवा स्टूलमधून जेव्हा रक्त जायला लागतं, तेव्हा हे कॉलोन कॅन्सर असू शकतो. एखादा पर्सन जर खूप आजारी पडतोय, त्याला सारखं सारखं इन्फेक्शन होतं आहे, तर त्याला ब्लड कॅन्सर असण्याची शक्यता आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं जे कॅन्सरचं लक्षण आहे ते म्हणजे गाठ तयार होणे. कारण कॅन्सरचे सेल्स हे अनियंत्रित वाढतात. ते जास्त प्रमाणात वाढल्यामुळे ते लंपमध्ये, गाठीमध्ये त्यांचं रूपांतर होतं. ती गाठ आपल्या शरीरात कुठेही आढळू शकते. ती आपल्या पोटामध्ये आढळू शकते, अवयवामध्ये आढळू शकते, सॉफ्ट टिश्यूमध्ये आढळू शकते, स्किनवर आढळू शकते. तेव्हा अशा काही गाठी जर तुम्हाला आढळत असतील तर याची चेकअप करायला काहीच हरकत नाही. ही लक्षणं कसे तयार होतात? जेव्हा कॅन्सर सेल्स हे आपल्या बॉडीमध्ये रॅपिडली वाढायला लागतात, नॉर्मल पेशंटचं सुद्धा ते न्यूट्रिशन घेतात, रक्तपुरवठा घेतात, एनर्जी घेतात. त्यामुळं पेशंटला थकवा जाणवायला लागतो, त्याचं वजन कमी व्हायला लागतं. तसं आपली इम्युन सिस्टीम सुरुवातीला कॅन्सरसोबत फाईट करते आणि त्यामुळं काय होतं की ब्लडमध्ये सायटोकाइन्स रिलीज होतं. हे सायटोकाइन्स रिलीज झाल्यामुळं आपली जी चयापचयाची जी क्रिया असते, मेटाबॉलिझम जे असतं ते खूप वाढतं. खूप वाढल्यामुळं पेशंटचा मसल लॉस होतो आणि त्यांचा वेट लॉस होतो. तसं त्याला फटीग पण जाणवायला लागतं. तसंच ट्यूमर हा घशात असेल तर गिळायला त्रास होऊ शकतो. ट्यूमर हा जर कोलनमध्ये किंवा रेक्टममध्ये असेल, पेशंटला कॉन्स्टिपेशन होतं. ट्यूमरच्या आजूबाजूला रक्तवाहिन्या असतात, त्या खूप फ्रजाईल असतात, नाजूक असतात. कधी-कधी त्या तुटतात आणि त्यामुळं आपल्याला ब्लिडिंग हे साईन जाणवतं. ट्यूमर जे असतं वाढत असताना तिथल्या जे अवयव आहे किंवा नर्व्हज आहे किंवा रक्तवाहिनी आहे तिथं प्रेशर देतं ते आणि ह्या प्रेशरमुळं आपल्याला तिथे पेन जाणवायला लागतं. म्हणजे समजा ओव्हरीमध्ये जर ट्यूमर असेल आणि ते वाढायला लागलं तर आपल्याला पोटामध्ये दुखायला लागतं. कॅन्सर वाढत असताना तो काही टॉक्झिन्स रिलीज करतो आणि ह्यामुळं आपल्याला त्वचेवर खाज येणं, रॅशेस होणं, हे असे लक्षणं दिसतात. आपल्या बद्दल आपण अवेअर असायला पाहिजे. आपण आपल्या कामामध्ये, डेली रुटीनमध्ये एवढे बिझी असतो की छोट्या-मोठ्या काही तक्रारी होत असतील, एकतर त्या निग्लेक्ट करतो किंवा त्याचा जाऊन तात्पुरता उपचार करून घेतो. त्यातल्या त्यात आपण मेडिकलमध्ये जाऊन केमिस्टकडून एखादं पेन किलर घेऊन ते आपण भागून देतो. कॅन्सरची लक्षणं हे इतर सामान्य आजाराच्या लक्षणासारखेच असतात. तिथं पण गफलत होऊ शकते. हे जे सामान्य आजाराची लक्षणं आहेत आणि कॅन्सरची लक्षणं आहेत, त्याला वेगवेगळं कसं करायचं? त्यासाठी मी तुम्हाला 2 गोष्टी सांगते. त्याला 2 P म्हणते. तेव्हा एखादी गोष्ट तुमच्या शरीरामध्ये पर्सिस्टंट व्हायला लागली, म्हणजे सुरुवात झाली आणि ती कुठल्याही ट्रीटमेंटनी कमी होत नाहीये आणि ती 2 आठवड्यापेक्षा जास्त दिवस तुमच्या शरीरामध्ये आहे. तुम्ही नॉर्मल फिजिशियनकडून ट्रीटमेंट घेऊन सुद्धा ती कमी झालेली नाहीये. आता दुसरं P आहे प्रोग्रेसिव्ह. एखादी गोष्ट पर्सिस्टंट तर आहेच आहे, पण त्याच्या लक्षणामध्ये वाढच होत जाते. म्हणजे तुम्हाला लूज मोशन्स होत आहे, तुम्हाला त्याच्यातून ब्लिडिंग पण चालू झाली आहे. तर ह्याला म्हणतात प्रोग्रेशन, म्हणजे तो आजार आता वाढतच चाललेला. याच्यासाठी तुम्हाला डॉक्टरना दाखवणं, तपासणी करण्याची गरज आहे. कॅन्सरची लक्षणे ओळखण्यामध्ये बिलकुल दिरंगाई करू नका. आपण आपल्या काही डेली रुटीनमध्ये आपल्या शरीराची चाचपणी करू शकता. त्यात मी महिलांना सांगते की ब्रेस्ट कॅन्सर स्टेज 1 मध्ये सुद्धा आढळू शकतो.
तर हे जे इझिली डिटेक्टेबल जे कॅन्सर्स आहेत, ॲटलिस्ट त्याच्यासाठी तरी आपण निग्लेक्ट करू नये. त्याचा अर्ली डायग्नोसिस होणं खूप गरजेचं आहे. तर आता मी समरी सांगते, की अशी काही लक्षणं तुम्हाला आढळत आहेत, जे नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी आहेत. ते कंटिन्युअस तुम्हाला ते जाणवत आहेत. ट्रीटमेंट घेऊन सुद्धा ते कमी होत नाही आहे. तुम्हाला त्याच्यासोबत फटीग जाणवतं आहे, थकवा जाणवतो आहे, तुमचं वजन कमी व्हायला लागलं आहे. तुमच्या काही लक्षणामध्ये तुम्हाला प्रोग्रेशन जाणवतं आहे. म्हणजे ट्रीटमेंटमुळं कमी तर होत नाही आहे, पण लक्षणे वाढतच जात आहे. तर वेळ घालवू नका. लवकरात लवकर डॉक्टरांकडे जा, त्याची तपासणी करा, त्याची शहानिशा करा, की हा एक सामान्य इतर आजार आहे की कॅन्सर आहे. तुम्ही अत्यंत पोल्युटेड सिटीमध्ये राहताय, तुमचं वजन खूप जास्त आहे, व्यसन आहे, टोबॅको च्युइंग, सिगारेट स्मोकिंग, अल्कोहोल कन्झम्पशन्स, तुमची लाईफस्टाईल खूप तणावपूर्ण आहे, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या नाही आहेत, तुमची बैठे जीवनशैली आहे, तुम्ही बिलकुलच व्यायाम करत नाही. इतके जर रिस्क फॅक्टर जर कोणामध्ये असतील तर आपल्या आरोग्याकडे बिलकुल दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. मित्रांनो, हा सब्जेक्ट थोडासा सिरियस आहे, पण ह्याच्यात घाबरून जाण्यासारखं काही नाही आहे. फक्त आपल्याला विजिलंट राहायचं आहे. आपल्याला लक्षपूर्वक, जाणीवपूर्वक आपल्या लक्षणांकडे बघायचं आहे. जीवन हे एकदाच मिळतं, ते खूप हॅपीली जगा. आत्तापर्यंत ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं त्यांना खूप खूप धन्यवाद. त्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्याच्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. मित्रांनो, स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.